हॅलो हाय नमस्कार, मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आपण पाहणार की गृहिणींना कसं असतं, घरच्या घरी राहणारे जे असतात किंवा कुठे बाहेर जाणारे पण एकदम झटपट तयार होऊन कुठेतरी फंक्शनला जावं लागते। कधी कधी 10 मिनिटातच रेडी व्हावं लागते, कधी 15 मिनिटात। तर इतक्या कमी टायमध्ये कसं तयार व्हायचं, माझे लुकसुद्धा बघू शकता, मी सुद्धा 10 मिनिटात तयार झाली आहे। 10 मिनिटाचा पण आधीच तर तसंच लुक तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। खूप कमी टाइम लागेल, खूप कमीत कमी प्रोडक्ट लागणार आणि खूप महागाचे प्रोडक्ट नाही आहे। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया, पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे सर्वात आधी मी इनसाइडचे प्रायमर लावून घेते आहे। प्रायमर याच्यासाठी लावायचं, याच्याने एकतर मेकअप खूप छान बसतो आणि त्याच्यानंतर जो आपण मेकअप करतो तो आपल्या चेहऱ्याला हानी देत नाही। त्याच्यामध्ये जेही कोणते केमिकल असतात ते प्रायमरली आतमध्ये जात नाही आपल्या रोमसूत्रामध्ये। आणि सेकंड स्टेप ही आहे आपली सीसीची क्रीम आहे, कारण आपल्याला लाईट वेट मेकअप करायचे आणि खूप फास्ट करायचे आहे आणि खूप मोठ्या फंक्शनसाठी नाही, छोट्या मोठ्या फंक्शनसाठी। तिथं फाउंडेशन मी वापरलं नाही आहे, लॅक्मेची सीसी क्रीम वापरली आहे। सीसी क्रीम फुल छान कव्हरेज देतो आणि कमीत कमी 7-8 तासपर्यंत म्हणजे छान फाउंडेशनसारखाच लुक देते ते। आणि कव्हरेजसुद्धा खूप छान आहे, त्याच्यामध्ये डार्क स्पॉट्स वगैरे आपल्या चेहऱ्यावर किंवा जे वांग वगैरे असेल आणि इथे डोळ्याखाली वगैरे सलकर असतील त्याच्यासुद्धा ती हाईट करून घेते। आणि इथे बघून घेता लावता लावताच तुम्ही बघून शकता त्याला इफेक्ट। आणि याच्यानंतर मी आता आपण सीसी क्रीम वापरली आहे, पण त्याला थोडंसं सेट व्हायसाठी हे बघू शकता, इथे मी फेसेस कॅनडाच्या माझ्याकडे फेस पावडर आहे। तुमच्याकडे कॉम्पॅक्ट जोही असेल तोही लावू शकता, साधा रोज पावडर पण लावू शकता तुम्ही। हे बघा, आणि याला खूप जास्ती म्हणजे असं थोडं तरी दाबूनच लावायचं, खूप वरवर हलकं पण नाही लावायचं आहे। त्याच्यानंतर याला गळ्याला आणि कानाला लावायला विसरू नका। शक्यतो आपण काय होते चेहऱ्यावरच लक्ष देतो आणि कानाला आणि गळ्याला लक्ष देत नाही आपण, त्यामुळे ते एक साईडला जाणार। आणि शक्यतो हे डोळ्याच्या वर जे आपले क्रीज पडतात ना तिथे जास्ती लावायचं, कारण आपण लक्ष देत नाही आणि तिथे कसं होतं मग ते। आणि छान त्याला ब्लेंड करून घ्यायचे याच्याने स्पंजनीच। बघू शकता इथे लावता लावताच इफेक्ट दिसते आहे चेहऱ्याचा। आधी चेहरा कसा होता, त्यानंतर एब्रो पेन्सिल आहे, ही नेहमी सांगते मी ब्राऊन कलरची एब्रो पेन्सिल वापरा आणि लेडीजने तर वापराच, कारण ते आपल्यासाठीच आहे। इथे माझे आयब्रोज आधीच डार्क आहेत, छान आहेत, पण तरी थोडंसं शेप द्यायचे त्याला म्हणून। बघू शकता खूप नाही वापरत आहे मी, एकदम स्टार्टिंगचा कोणाला आणि लास्टच्या कोणाला। त्याच्याने काय होणार की लुक छान येणार, म्हणजे पूर्ण मेकअप जर आपण केला पण ही जर आपण प्रोसेसिंग नाही केली तर याच्यामुळे इफेक्ट बरोबर नाही ना। त्याच्यानंतर ती साईडला कोंब दिलं असतं एक छोट्या एक साईडने, त्याच्याने कोंब करून घ्यायचं। केस आपण विसरलं की लुक कसं छान येतं तशाने। त्यानंतर इथे आहे काजळ पेन्सिल, लॅक्मेचं काजळ पेन्सिल मी वापरते, तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते वापरू शकता। आणि तुम्हाला शक्यतो मला तरी थोडंसं डार्कच आवडतं, कारण कसं असतं डोळ्याचं मेकअप जितकं छान असलं डोळे थोडेसे मोठे दिसतात, उठाव दिसतात आणि काजळ पेन्सिल लावल्याने डोळ्याचं इफेक्ट थोडंसं मोठं दिसते आणि मेकअपसुद्धा खूप छान दिसतो यामुळे। त्याच्यानंतर लिपस्टिक लावते आहे, लिपस्टिक पण लॅक्मेची आहे माझ्याकडेच आणि लिक्विडवाली आहे। तसे आता गरमीचं सीझन आहे आणि थोडंसं स्टिकवाली लावलं की ते लागूनच जाते कुठंतरी, त्यामुळे माझ्याकडे हा मेहरून कलर आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये हा रेड सारखा दिसत असेल, पण हा मेहरून कलर आहे, खूप छान कलर आहे हा लॅक्मेचा आणि लिक्विड बेसमध्ये आहे। त्यानंतर एक आयशॅडो पॅलेट, म्हणजे खूप जास्ती कॉस्टली नाही, पण हा फक्त 220 रुपयाचा आहे, पण एक आयशॅडो पॅलेट तर हा असायलाच हवा, कारण नाईट फंक्शन वगैरे असले किंवा डेचंही पण थोडंसं तरी आपण डोळ्याचा मेकअप केले की खूप छान लुक देते। आणि इथे बघू शकता एकदम पीच आणि पिंक कलरच्या आयशॅडो, एकदम लाईट कलर आहे जे मी तुम्हाला दाखवलं शेडमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण लाईट कलरच आहे। 32 कलर आहे, 32ही कलर तुम्हाला लाईटच आहे, प्लस त्याच्यामध्ये हायलायटर वगैरे पण आहे। बघू शकता खूप शिमरी आहे, खूप लाईट वेट क्रीमी आहे आणि खूप लाईट कलर आहे, पिंक आणि पीच कलरची मॅचिंग आहे, म्हणजे लावलं तरी लावल्यासारखं नाही दिसणार। त्यानंतर हे आहे आयलायनरसुद्धा माझ्याकडे स्केच पेनवालेच वापरते आहे मी, लिक्विडवाले पण छान असते, पण स्केच पेननी लावलं की जास्ती बरं दिसते। आणि ज्यांना कुणाला लावता नाही तर असं खिचूनसुद्धा तुम्ही लावू शकता। हे बघू शकता तुम्ही इथे लावल्यावर इफेक्ट डोळ्यांचं। त्यानंतर त्याच पॅलेटमध्ये इथे हायलायटर आहे, हायलायटर थोडंसं इथे आपल्या चिक्सवर थोडंसं लावून घेते आहे, थोडं शाईन। त्याच्याने काय होणार की जर तुम्ही हा नाईटला किंवा डेलाई असेल त्याच्यावर सूर्याचे किरण जे पडतील तर खूप छान याच्याने शाईन करा। आणि रात्रीचा जर मेकअप तुम्ही हा करत असाल तर लाईट इफेक्टमध्ये गेला तर लाईटचा इफेक्ट खूप छान पडतो। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत लावते आहे जो मी डोळ्याला लावला होता क्रीमी कलर, एक जो पीच कलर सांगितला आणि लाईट पिंक, त्याच्याच थोडंसं शेड मी गालाला लावून घेते, त्याच्यामुळे डोळ्याच्या आणि गालाचा जो शेड आहे तो असा मिळता जुळता होईल आणि इफेक्टसुद्धा खूप छान पडेल। बघू शकता तुम्ही इथे लावा, थोडा फिक्का कलर आहे एकदम लाईट पिंक आणि पीच कलरचा, बघू शकता इथे दिसत असेल तर।
आणि लाईटसुद्धा पडलं तर खूप शाईन दिसेल. आणि डोळ्याच्या मी इथे बघा एकदम लाईट कलर आहे, म्हणजे तुम्हाला दाखवते. याचा खालीसुद्धा एक कलर आहे, आणखी 2 पॅलेट आहेत अशा एकामध्येच. फक्त 220 रुपयाला आहे, बजेटमध्ये आहे. त्यानंतर व्हाईट हायलायटर जो असतो ना, तर नेहमी आपल्या डोळ्याच्यावर आणि एब्रोचा थोडं असं लाईन दिलेली, तर त्याच्याने काय होतं डोळ्याचा इफेक्ट खूप सुंदर दिसते. आणि एब्रोचा खाली आपण थोडंसं लावलं तर त्याच्याने आपले एब्रोजचे जे शेड्स म्हणजे जो पॉईंट्स असतो खूप उठून दिसतो त्याला. आणि यावर लाईट इफेक्ट पडलं तर खरंच खूप छान दिसते लुक. आणि शक्य तर मी ब्रश वगैरे वापरत नाही, हाताने मला बोटानेच खूप जास्त छान म्हणजे ब्लेंड होऊन जातो याच्यानेच बोटानेच. आता तसं इथे नेहमी आपण वापरून थोडंसं डस्टी असतात ते ब्रश किंवा स्पंज म्हणा. मला तर जितकं हाताने बघू शकता इथे माझ्या फायनल लुक झाला आहे. आणि लुक झाल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता डोळ्याच्या बिंदी मात्र मी इथं स्टोनची लावली आहे, पण तेही मला म्हणजे लावली मी स्टोनची, पण नंतर मला जमली नाही, मग मी काढून ते रेड कलरची मरून कलरची लावली, जसे माझ्या लिपस्टिकचा कलर होता. बघू शकता इथे. आणि हेअरस्टाईलसुद्धा मी खूप सिम्पलची केली आहे. बाकी गरमीच्या सीझन आहे, तुम्हाला जसं करायचं आहे तुम्ही ते करू शकता. आणि हा माझा फायनल लुक इकडे तयार झाला आहे.